सजलेले आहे लग्नाला आणि गाड्यांना तर एवढ्या गर्दी आहे ना, एवढी गर्दी काय सांगायला नको. भरपूर बघा मस्त आहेत माणसं, कोण उभं राहिलंय कोण बसलंय आणि भरपूर गाड्या. आणि बघा इथं फ्रीमध्ये पाणी दिलं जातं बरं का, फ्रीमध्ये कितीही पाणी त्याला म्हणजे चार्जेस नाहीत काही नाही. आणि एवढी गर्दी आहे ना तुम्हाला काय सांगू, आता अंगावर काटत आलेला आहे कसं जायचं लग्नाला ते. आणि ऊन तर एवढं भरपूर ऊन आहे ना काय सांगायला कसं जावं लग्नाला तर गेलं पाहिजे तिथून चालेल परत ऊन आलेलं आणि असं भरून गाड्या या लागलेल्या आहेत. मला खर्चाचं टेन्शन आलं कसं जायचं, उभं राहून जावं लागणार काय तुम्हाला सांगू. एका लग्न काय खूप जास्त मरणाचं हाल होतं ते. आणि उन्हाळा त्याच्यामध्ये भरपूर असं ऊन आहे, मध्ये ऊन आहे कसं जावं. आणि तिकडं ना माझी जाऊबाई माझी दीर तिकडं वाट बघायला लागले कधी येते म्हणून. कालच माझ्या मुलगीला फोन आला होता, मम्मी आधी का म्हणून आधी कसं गाडी वैता घेतो प्रवासाला. खरंच एकदा गाडीत बसली काय वाटत नाही, पण खेळ होतो प्रवास. कारण एवढी गर्दी त्या गाड्यांमुळे दाखवतात. लग्न काय बघून नाही. आणि वरवण्याच्या लग्नाला गाडी त्याच्यात बसायचं बघायला त्यांना काय माहिती. माझं यूट्यूब चॅनल आहे त्यांना काय माहिती. चला बाय बाय. व्हिडिओ पूर्ण बघा, आवडतात लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायचं. आता गाडीची वाट बघत बघू आता कधी गाडी गर्दी. लोकांना सगळं सोपं वाटतंय, पण काय गर्दी आणि काय ऊन असतं ते घ्यायचं त्यालाच माहिती असतं. ज्यांच्याकडे 4 व्हीलर गाड्या आहेत त्यांना आहे सोपं, पण आम्हाला हे बघा एसटीने प्रवास करायचा म्हणलं तर काही सोपं येतं. ते बघा तिकडेही लोक बसले आहेत, ते जुन्नरला त्या बाजूला जाणारे लोक आहेत आले. आता कुठली तरी दिसली माझी मुलगी आणि मी चालले गेली काय कुठली आधी 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 लोक आहे ना गाडी थांबवतात बघा आणि तिथं थंड पाणी घेतात आणि मग पुढं जातात. म्हणजे किती चांगली सुविधा केलेली आहे सगळ्यांसाठी बघा. थांबून तिथं पाण्याची बाटली भरून घेतात जाते. खास तेवढ्यासाठी आतमध्ये लोक येतात. तर ती गाडी बघा त्यांनी थांबवली त्या ड्रायव्हरनी आणि तिथं आता पाणी सोपं आहे प्रवास करणं, काही सोपं नाही.